संसार सुखाचा संसार तू आणि मी सोबत जाऊया बाजार मी तुझी बायको अगं बायको किती पुढे चावी करते विचार बडबड बडबड बस कर बडबड माझ्या विना कशी तरी करतेस तडफड गडबड झाली थोडी गडबड तुझ्या विना वाटते की थांबणार धडकन मनाला आवरून स्वतःला सावरून जगतोय कसा तरी तुझ्या विना भावरून गेलो राणी गातो गाणी येड्यावानी तुझ्या. तर आता जो तुम्ही बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि हे जे ॲप आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती पिनेट मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला नॉर्मली ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टमध्ये यायचे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीट मार्क आणि शेक इफेक्ट हे जे दोन प्रोजेक्ट आहेत दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे. त्यानंतर जो आपला बीट मार्कचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तो काहीसा अशा प्रकारे दिसून येईल. तर जे स्टार्टिंगचे जे आपल्या मॉडेलची इमेजेस जर तुम्हाला चेंज करायचे असतील तर सिम्पली तुम्हाला या ग्रुपच्या लेअरवरती जायचं आहे. ग्रुपच्या लेअरवरती गेल्याच्यानंतर ती नॉर्मली तुम्हाला एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्याच्यानंतर मध्ये तुम्हाला आणखी 4 ग्रुपचे लेअर दिसून येतील. तर आपल्याला आपल्या पहिल्या ग्रुपच्या लेअरवरती जायचं आहे. पहिल्या ग्रुपच्या लेअरवरती गेल्याच्यानंतर परत इथे तुम्हाला एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्याच्यानंतर इथे जी पहिली जी लेअर आहे ती पहिली लेअर लिरिक्सची आहे. त्याच्यानंतर जी सेकंड आणि थर्ड पहिली आणि सेकंड लेअर जी आहे ती तुम्हाला इग्नोर करायची आहे. त्यावरती तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही आहेत. आणि ती जी आपली थर्ड लेअर आहे ती तुम्हाला परत एक ग्रुप दिसून येईल. तर त्या ग्रुपवरती तुम्हाला परत जायचं आणि परत तुम्हाला एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती गेल्याच्यानंतर जे रेक्टँगलच्या खालच्या साईडला जी इमेज आहे ती इमेज तुम्हाला इथे चेंज करायची आहे. तर हे वाली इमेज तुम्हाला चेंज करण्यासाठी तुम्हाला त्या लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती गेल्याच्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे. कलर अँड फिलवरती गेल्याच्यानंतर परत सेम तुम्हाला जे स्टारचं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती जायचं आहे. तिथे गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा एक इमेज तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे प्लसवर जायचं आहे आणि तुम्ही हे इमेज अशा प्रकारे ते चेंज करून घेऊ शकतात. तर हे जे प्रोसेस आहे तुम्हाला अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायचे आणि आपल्याला हे 4 ग्रुपमधले जे इमेजेस आहेत ते 4 इमेज तुम्हाला ते चेंज करून घ्यायचे आहेत. तर 4 इमेजेस चेंज केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे 9.24 सेकंदावरती. तिथे आल्याच्यानंतर परत तुम्हाला प्लसवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा नेक्स्ट इमेज तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्टवरती जायचं आहे. नेक्स्टवरती गेल्याच्यानंतर या 4th नंबरच्या ऑप्शनचा यूज करून इमेजचा जो उरलेला पार्ट आहे तो तुम्हाला ट्रिम करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला वर 3 डॉटवरती जायचं आहे. 3 डॉटवरती गेल्याच्यानंतर या इमेजला अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरियामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. वन बाय वन तुम्हाला सेम प्रोसेस फॉलो करून या ज्या आपले इमेजेस आहेत त्या वन बाय वन तुम्हाला आपल्या पेजच्या अकॉर्डिंग इथे ॲड करून घ्यायचे आहेत. जे ऑल इमेजेस आहेत तिथे ॲड झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं नॉर्मली बॅक घ्यायचे. बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती गेल्याच्यानंतर इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन इथून तुम्हाला अशा प्रकारे कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं. बॅक घेतल्याच्यानंतर जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर इथून पुढे जे आपल्या ऑल इमेजेस आहेत त्यांवरती तुम्हाला वन बाय वन हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे. इफेक्टवर जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या ऑल इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर ही जी आपली लास्ट इमेज आहे त्या लास्ट इमेजवरती जो इफेक्ट होतो देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पलीवर इथे शेअरवरती जायचं आहे. खाली एक्सपोर्टवरती जायचं आहे आणि याला इथून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.